हॅलो फ्रेंड्स, मी रेश्मा साळुंखे. ढांढेड्यांच्या आजच्या या स्पेशल भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला आलेत साक्षात बाळासाहेब मारणे आणि त्यांची धडाकेबाज टीम. आता तुम्ही विचाराल की कोण हे बाळासाहेब? जाऊन द्या ना, आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. माझ्यासोबत आहेत बाळासाहेब. खरं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण त्यांचे अदा जलवे हे सगळं वेगळं आहे. मस्का चस्काही वेगळा आहे, त्यांचा असणारा ठसकाही वेगळा आहे आणि अर्थात त्यांचं असणं लार्जर दॅन लाईफ आहे. बाळासाहेब या नावापेक्षा त्याच्या पल्ल्याड असणारं ते व्यक्तिमत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. पण यासोबत बाळासाहेबांचे करते सवरते आणि त्यांची बालमैत्रिणी माझ्यासोबत आहे. तर जाणून घ्या बाळासाहेबांकडून की काय आहे नेमका जाऊन द्यानं कशाला म्हणतायत आणि नेमकं बाळासाहेब या नावाचं वजन त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे का? खरंच आहे खरं. किंबहुना असं म्हणूया का ते याच वाक्याला पुढे धरून की ते वजन शोधण्याचाच प्रवास आहे. तीच कथा आहे की त्या नावात खूप वजन आहे, पण ते माझ्यात आहे का? मी ते नाव जर धारण करत असेल तर ते माझ्यात आहे का? या शोधाचा प्रवास त्या एका साध्या युवकाचा आहे, जो ग्रामीण युवक आहे आणि पण राजकीय पार्श्वभूमी आहे त्याला. त्याचे वडील राजकारणात आहेत, म्हणजे तेवढंच आहे, फार काही नाही. आणि त्याच्यानंतर त्याचा जो आपल्या नावानं आपली ओळख ठरते, बरोबर. पण खरी ती ओळख आपली आहे का? बाळासाहेब असं नाव धारण केलंय खरं, परंतु त्यांनी जी तयार होते, जी ओळख किंवा जे परसेप्शन तयार होतं, त्याला आपण न्याय देऊ शकतो का? अशा अर्थाचे प्रश्न त्याला एका टप्प्यावरती कथेच्या एका ठिकाणी म्हटलेलं नाव शिवाजी भोसले आणि चालवतो पिठाची गिरणी. एक्झॅक्टली. तर तशा पद्धतीचा एक विपर्यास या ठिकाणी असून नंतर त्या नावाच्या शोधात तुम्ही जर जाल तर मग तुम्हाला तुमची स्वतःची ओळख पटते. आणि हा अशा पद्धतीचा आजच्या युवकांनी, म्हणजे भारत हा युवकांचा देश आहे, त्या युवकांनी स्वतःची आयडेंटिटी खऱ्या अर्थानं शोधण्याचा प्रवास करावा असं मला एक लेखक म्हणून वाटल्यामुळं तो हा सगळा कथेचा भाग झालेला आहे. आणि आजकाल कसं होतं की मला जास्ती लाईक्स आले फेसबुकला की माझी आयडेंटिटी आहे, काहीतरी माझं अस्तित्व आहे, असं एक सुखावून जाण्याचा भाग आहे. परंतु ती खरी आयडेंटिटी नव्हे, ते सगळं व्हर्च्युअल आहे. तुम्हाला काहीतरी ग्राउंड ब्रेकिंग किंवा जमिनीवर काम करावं लागेल, काहीतरी सिद्ध करावं लागेल. हां, या वास्तवाशी भिडावं लागेल, आजूबाजूचा भवतालाचा तुम्हाला मागोवा घ्यावा लागेल, त्याच्यात समरस व्हावं लागेल, त्या समाजाशी एकरूप व्हावं लागेल, संवाद साधावा लागेल. हे सगळं करावं लागेल जर तुम्ही खास करून राजकीय क्षेत्रामध्ये जाऊ इच्छित असाल तर. तुम्हाला राजा बनायचं असेल तर तुम्हाला यू नीड टू नो हु आर युअर सब्जेक्ट्स. तर असा एकंदरीत त्याच्या चिंतनाचा विषय आहे. संहितेमध्ये मात्र ते वेगळं फार पूर्ण कंप्लीट विनोदी पद्धतीने मांडलेलं आहे. कारण मला नेहमीच असं वाटतं की सगळ्यांमध्ये संवाद व्हावा. छान राजकीय व्यवस्थेला काहीतरी मला सांगायचंय, प्रेमानं सांगायचं, अहो असं नका करू राव, कशाला असं सांगायचंय. कसं सांगणार? अनलेस अंटिल आय एम फ्रेंड्स विथ देम. मी त्यांचा मित्र असल्याशिवाय सांगू शकत नाही. तर त्या अर्थाची मैत्री व्हायला हवी, त्या अर्थाचा संवाद व्हायला हवा, जो पूर्वी होता. आता असं झालंय की ते त्या व्यवस्थेशी आपण बोलू शकत नाही, बऱ्याच व्यवस्थांशी, आणि मग ते सांगतील ते फक्त ऐकावं लागतं. ह्या पद्धतीचे प्रश्न मला आजूबाजूला दिसत होते आणि त्या सगळ्यामध्ये आपण प्रेमाने, संवादाने काय वेगळा मार्ग काढू शकतो का आणि वेगळी मांडणी करू शकतो का, ही माझ्या पुढची पण एक क्वेस्ट आहे, एक माणूस म्हणून, लेखक म्हणून. आणि त्याचा परिपाक म्हणजे जाऊन द्या ना बाळासाहेब. क्या बात आहे. पण जाऊन द्या ना अशा मधली जी फ्रेज आहे ती असं कशासाठी म्हणावं लागतं? आणि निर्माते बनताना असं अनेकदा बऱ्याचदा तुम्ही म्हणाला असेल की जाऊन द्या ना, असं पेमेंट पासून अनेक गोष्टींपर्यंत. तर नेमकं आता निर्माता होताना या सगळ्या गोष्टी, अडथळ्यांची शर्यत आणि गाणी करणं फार सोपं आहे यार, हे निर्माता बनवणं असे काही अनुभव वगैरे? नाही, जाऊन द्या ना. तर आत्ता बघ ना, आत्ता सई सुद्धा उशिरा आली, तर आत्ता पण तिला ती आली तरी आम्ही असंच म्हणलं की जाऊन द्या ना, आता जाऊ दे, चला आली उशिरा. तर मला ते किती वेळा सारखं म्हणावंच लागत होतं. ऍक्च्युली फक्त टायटल फक्त टायटल बाळासाहेब असंच होतं. मग ही सारखंच ही उशिरा यायला लागली, जाऊन द्या ना, जाऊन द्या ना, जाऊन द्या, जाऊन टाका टायटल बाळासाहेब जाऊन द्या ना. वा वा. तर अशा पद्धतीने तिचा ह्या सिनेमामध्ये असा एवढा मोठा इनपुट आहे की नाव तिच्यामुळे जवळजवळ ठरल्यासारखं आहे. नाही तसं नाही, जोक सपाट. जाऊन द्या ना बाळासाहेब म्हणजे आम्ही गिरीश आणि आम्ही बोलत होतो तेव्हा गिरीशनेच आम्हाला सांगितले की हे नाव का, त्याचं एक पहिलं नाटक होतं 10 वर्षापूर्वी. त्या नाटकामधलेच ही 3 कॅरेक्टर, म्हणजे ते नाटक, ही कॅरेक्टर तिकडे होती, ही कथा आणि ते याचा दुरान्वयीन काही संबंध नाही. तर त्यांनी जेव्हा हे नाव सांगितलं होतं ना आम्हाला, तेव्हा ते आपल्याकडे की जाने दे यार किंवा असं सगळं. हां, तर आपल्याकडे ना मराठीमध्ये आपण सांगणार चल सोड ना यार, चल जाऊन दे ना, असं म्हणतो. जाने भी दो यारो जसा पिक्चर होता,
तशाच अँगलनी आणि कारण जाने भी दो यारोमधून पण एक हसवत हसवत संदेश दिला होता. तसाच ह्याच्यामधून पण आहे ना की आपल्याला आत्ता जे काय चाललंय त्याच्यामध्ये बरेच विषय आहेत की आजकालची तरुण पिढी आहे, जसं गिरीशने सांगितलं की फेसबुकवर इतके लाईक्स आले तर माझी आयडेंटिटी आहे. म्हणजे इतकं पण होतं की आपण आता आजकाल आपला संवाद आपल्या घरातल्यांबरोबर राहिलेला नाही. म्हणजे एक कुठली तरी चंद्रपूरची मुलगी फेसबुकवर काहीतरी म्हणते की फिलिंग लोनली, त्याच्यावर कोणीतरी धुळ्यामधला एक मुलगा व्हॉट हॅपन डिअर, आणि मग त्याच्यानंतर एक कुठला तरी खारघरचा कुणीतरी काही बरं जे फोटो लावले ते खरे आहेत का नाही तेही माहीत नाही. तर हे असं आपण सिकिंग अटेन्शन आहे हे सगळं. म्हणजे आपल्या आईबापाला नाही सांगायचं पण बाहेर पहिलं सांगायचं. आणि हा जो सगळा एक बदल झाला आहे, म्हणजे याला आपण फास्ट हे नक्की काय म्हणतात, ही प्रगती आहे का अधोगती आहे आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळात कळेल. फास्ट तर नक्कीच झालं आहे सगळं, विचार करायला वेळ मिळत नाही आपल्याला. आणि त्यामध्ये एखाद्याला आपली ओळख शोधायची आहे, त्यामध्ये एखाद्याला नक्की काय चाललंय ते कळत नाही आणि त्याला एवढं मात्र कळतं की हे काहीतरी चुकीचं आहे, की मला माझी वेगळी मांडणी करायची, मला माझं वेगळं एक काहीतरी शोधायचं आहे, आत्मशोध करायचा आहे. तर त्यासाठी एक संदेश द्यायचा आहे आणि तो देताना नुसतंच 2 तास लेक्चर देत बसलं तर कोणाला कळणार नाही. तर मग त्याच्याबरोबर ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींचा सहारा घेऊन, त्या गोष्टींचा आधार घेऊन त्याच्यातून हसवत आम्हाला जो परिणाम साधायचा किंवा आम्हाला जो एक मेसेज द्यायचा आहे तो देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि निर्माता म्हणशील तर खरोखर आहे, कारण गाणं करणं खूपच सोपं आहे. आणि निर्मितीच्या बाबतीमध्ये एक सांगतो की आम्ही आमचं स्वतःचं काम हे आम्ही जे नेहमी पिक्चरला जे करतो, जे म्हणजे आम्ही सैराटमध्ये पण जे केलं किंवा इतर सगळ्याच पिक्चरमध्ये जे करतो आम्ही तेच यामध्ये पण केलं की आम्हाला जे काही या सिनेमाच्या दृष्टीने जे काही परमेश्वराकडून आम्हाला डोक्यात येत होतं ते इनपुट आम्ही देत राहिलो. तर तेवढंच आम्ही केलेलं आहे. बाकी अदरवाईज सारथी एंटरटेनमेंट आणि आमचे म्हणजे पूनम शेंडे आणि विनय गानू आहेत, यांनी जास्त लॉजिस्टिक हे जास्त त्यांनी त्याच्यातलं बघितलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला आमचं नाव देतात ते तो त्यांचा मोठेपणा आहे, पण तरीसुद्धा आम्ही क्रिएटिव्हच जास्त एन्जॉय केलं. पोस्टकार्ड मधली तुमची केमिस्ट्री मला आजही आठवतं. म्हणजे नव्या अर्थानं सई स्वतःला गवसली असं मला जिथे पहिल्यांदा वाटलं तो पोस्टकार्ड होता, किंवा पुणे 52 शाळा नसलेला एक नाही. पण ह्या सगळ्यात गिरीश ॲज अ को ॲक्टर आणि त्याची बालमैत्रीण असं तुमचं एक वेगळं निश्चित त्यात गॅटमॅट दिसतंय. पण तरीही एक सीन आहे जो थिएट्रिकलमध्ये आहे की ज्याच्यामध्ये तो काहीतरी गहाण टाकू पाहतोय आणि तू त्याला रोखतेस. त्यामधले जे भाव आहेत ना ते कमाल आहेत. म्हणजे ते गिव्ह अँड टेक आहे आणि जे पहिला दिसणारा बाळासाहेब आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आणि याला सांधणारा अन्वय तू आहेस. कशा अर्थानं तू ते सांगशील? मी ह्याच्यात गिरीशच्याच ह्याला जोडून सांगेन की जसं हा स्वतःला शोधतोय आणि त्याला वाटतंय की पडताळून पाहावं मी हे करू शकतो की नाही, तर करिश्माच्या आतमध्ये तो विश्वास आहे की हा करू शकतो. पण परिस्थिती प्रतिकूल आहे त्यामुळे तिला ते एक्सप्रेस नाही करतायत. मग ती एक्सप्रेस करू शकते नाही शकत किंवा त्याच्यापर्यंत ते पोचतो, तो रिसीव्ह करतो की नाही, हा सगळा हा खेळ तो आहे मेन. आणि करिश्मा सुद्धा ह्याचं जसं ध्येय आहे की स्वतःला शोधायचं, तिचं ध्येय आहे तिचं प्रेम. सो तिचं प्रेम काय आहे आणि कसं आहे ते ती शी इज व्हेरी क्लिअर. पण मग त्याचं काय होतं ना मध्येच मनवा येते, मग काय कळत नाही, पोस्टरवर ब्लेड स्वतःच्याच आणि स्वतःच्याच. सो काही कळत नाहीये ते. आता बघू, आता 7 तारखेलाच कळेल असं वाटतंय. निश्चित. पण ह्या सगळ्यामधला म्हणजे बाळासाहेबांची जी भाषा आहे त्यातला जो लहेजा आहे कमाल आहे. म्हणजे तू कोल्हापुरी ठसका किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधला एक ग्रामीण मराठीचा असलेला तू आयकॉन आहेस आणि त्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या अर्थानं एनकॅश करण्यापेक्षाही तू त्याला एक प्रतिष्ठा देऊ पाहतोस, एक अधिष्ठान देऊ पाहतोस. ते कशा अर्थानं एक मेनस्ट्रीममध्ये ते आणणं, कारण ग्रामीण सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा असे 2 सरळ म्हणजे अनंत माने, दिनकर पाटील, राजा ठाकूर, राजा परांजपे असे जसे गट होते तसे आत्ताचे आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला दिसतात. नाही, मला खरं सांगू का, मी पूर्ण शहरी माणूस आहे आणि मला शहरी शब्दकळा, शहरी जे भाषेचं जे कडबोळ होऊन बसलंय तर त्याचा मला फार म्हणजे काय उद्वेग आहे त्याबद्दल. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण सिनेमे म्हणण्यापेक्षा मला ग्रामीण प्रिमाईस त्याला म्हणावं वाटतं की त्याची पार्श्वभूमी कथा माझी ग्रामीण भागात घडते का, तर तिथे अजून निसर्ग आहे. निसर्गात माणसं खरी जगतात, वागतात असं माझं मत आहे. शहरात फक्त 4 भिंती आहेत आणि कोलाहल आहे आणि त्याच्यामधल्या गोष्टी तुम्ही काय सांगणार,
त्या गोष्टी मला स्वतःला ऐकाव्याशा वाटत नाहीत. आणि त्यामुळे माझं मन ओढ घेतं की मी अशी काहीतरी गोष्ट सांगतो की जी माझ्यातलं माणूसपण सेलिब्रेट करणारी असेल, त्या माणूसपणाच्या शोधाची असेल. अशा सगळ्या गोष्टी मला मग तिकडे जाऊन बघाव्या लागतात. कारण इथल्या पेवर ब्लॉक मध्ये काही रुजत काही रुजतच. एक्झॅक्टली, यू सेड इट. आणि दुसरं भाषेचं म्हणशील तर मला परत तेच वाटतं, कमिंग बॅक टू द संवाद पॉईंट, की संवाद होताना शहरी माणसं फार पॉलिटिकली करेक्ट आहेत. आपण फारच, कारण खूप अडकलेली आहेत. त्यांना काय काय ठिकाणी ह्याचं मन दुखवायचं नाही, त्याचं नाही, अमुक नाही, ठमुक नाही, असं आहे. ग्रामीण भागात सुदैवानी ते आढळत नाही. दे आर पॉलिटिकली बिंदास, पॉलिटिकली इनकरेक्ट होतात आणि म्हणतात आई तुला काय कळते ग, असं डायरेक्ट म्हणता येतं त्यांना. कॅमेरा पुढे म्हणतील, कुठेही म्हणतील, मनातलं दडवत नाहीत, मोकळेपणाने एक्सप्रेस करू शकतात. आणि ते फ्री एक्सप्रेशन मला भावतं. आणि भाषा शेवटी माध्यम आहे आणि ती भाषा ज्या पद्धतीने ते त्यांच्या एक्सप्रेशनसाठी वापरतात ते फार मौजेचं असतं. आणि त्यामुळे तिथे विनोद घडतो. शहरामध्ये तुमचे सगळे जे विनोद आहेत ते फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड साठीच आहेत, कॉपी पेस्टवर ते अनुभवता नाही येत. ग्रामीण पार्श्वभूमीत होणारा विनोद हा जगता येतो, एन्जॉय करता येतो, तो मनाशी राहतो. आणि माणसाने हसलं पाहिजे, माणसाने बोललं पाहिजे, हे सगळं तिथे घडतंय. आणि मला माझं शहरी जीवन अंगावर येतं म्हणूनच तर मी जाऊन तिकडच्या कथा लिहितो ना. तर त्यामुळे याच्यातली भाषा सुद्धा सगळ्यांना, बाळासाहेबांची, खास करून बाळासाहेबांची भाषा ही तशीच आहे की एका पॉइंटला ती आक्रमक आहे, थोडीशी काय म्हणता त्याला, जरा विपरीत वाटेल, रासवट वाटेल अशी आहे, पण त्यातला इनोसन्स पण इतका गडद आहे की नाही म्हणजे मी तुला एक सांगू का, हे जे हा करतो आम्ही ऍक्च्युली त्या कॅरेक्टरच्या आणि त्याच्या त्या अभिनयाच्या आणि ते जे करतो इतकं आपण त्या प्रेमात पडून आम्ही वाचतानाच तशा पद्धतीने वाचलं. प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे करिश्मा कुंभार कशी बोलेल किंवा ते आई कशी बोलेल आणि मोहन जोशी, सगळ्यांचं सगळं. तो मी त्याला कधीपासून म्हणतोय तू एकपात्री प्रयोग सुरू कर याचा. अप्रतिम तू मेन ते प्लीज जरा त्या लहेजामध्ये बोलू. नाही ते कसं झालं म्हणजे एक स्क्रिप्टचं वगैरे लिखाण वगैरे झालेलं होतं आणि माननीय अजयजी अतुलजी यांच्याकडे म्हणजे एक लव्हिंग आपलं त्यांच्याबद्दल गाणे वगैरे ऐकले, डान्सिंग पोरांनी गेलं होतं. हा गावात लागतात ना, डीजेचा गाडा आहे आपल्या गंगनमचा गावातला, तर यांचे गाणे काय म्हणजे तिथं तेच गाणे, दुसरे नाही कुठले. आणि म्हणजे ते लिल्ला लिल्ला ब्राजील वगैरे कट करून नाही अहो त्याचा घासच नाही कोणाचा अजय अतुल शिवाय. तर सांगायचं कारण म्हणजे त्यामुळे लव्हिंग होतं. मग डायरेक्ट गाडी काढली आणि त्यांच्याकडे गेलो आणि म्हणलं भाऊ असं म्हणजे एक वेगळी राजकीय मांडणी या ठिकाणी पिक्चरच्या माध्यमातून नाही का. नाही कारण सगळे आहे ना तेच ते करतात, आपल्याला ते म्हणलं एक वेगळा डाव टाकायचा. आणि मग त्याच्यामधनं मग एक या ठिकाणी एक लव अफेअर चालू झालं. आणि बाळासाहेबांच्या बद्दल बोलायचं तर म्हणजे कसं नॅचरलपणे लव्हिंगचं नेचर आहे. एक फिमेल कुणी चांगली दिसली तर त्यांना एक त्या ठिकाणी लव लगेच ते लव होतं आणि लगेच म्युझिक वाजायला लागतं आणि डान्सिंग वगैरे चालूच होतं लगेच. तर तसं ते आणि त्यांचे फ्रेंड वगैरे आहेत बाजूला आणि करिश्मा बालमैत्रीण आहे ते, तर तिचं लव आहे. पण आता कसं आहे ना की आपण दुसऱ्या लव करत असताना दुसरं आपल्याकडे करतोय का नाही लव हे लक्षात नाही येत, कारण ते एकाच वेळी होते ना. वा. तर त्या टाइप मध्ये अशा टाइप स्टोरी फिरून घेतली. मला खरंच ना अँकरिंग करताना कधीतरी रिव्ह्यू असा करावा असं मला वाटेल यार. तू क्या बात आहे. अगदी प्लीज, आवडेल मला मोकळेपणाने एकदम. आणि त्याच्यात ना प्रेम आहे, म्हणजे मी तुमचा अपमान करणार पण मला कधी काय वाटणार नाही. हे मेन आहे, हे जे मेन आहे. आणि ते त्याचं करणं आहे ना, ते आता म्हणजे मी माझा स्टाफ आहे ना, तर हे 1-1.5 वर्ष याच्याबरोबर बघून ना माझी पण बोलण्याचा लहजा झाला. पुढं कोण म्हणलं सर जेवायचं पुढं. त्यांना इतकी सवय झाली आमच्या स्टाफला पण ना. वा. म्युझिकली कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहिलंस, कशा अर्थानं हे प्रकरण मनात रुजलं, भावलं आणि बहरलं? ॲक्च्युली जसं मगाशी आम्ही सांगितलं ना की त्याचं वाचन किंवा ते वाचन नव्हतं. ॲक्च्युली आम्ही त्याच वेळेला चित्रपट पाहिला, सगळंच पाहत होतो त्याबरोबर. म्हणजे फक्त फार तर आम्ही कॅमेरा अँगल पाहत नव्हतो, बाकी सगळ्यांचे मॅनरिझम, सगळ्यांचे डायलॉग्स आणि सगळ्यांचं ती व्यक्तिरेखा कम्प्लिटली उभी राहत होती. नॉट जस्ट बाळासाहेब पण सगळीच. तो जे करतो ते सिरियसली ऑसम आहे.
ते म्हणजे आमचीच इच्छा आहे की तू कधीतरी खरंच एकदा लोकांना ते सगळं एकदा करून दाखव. म्हणजे आय रिस्पेक्ट, सगळ्यांनी खूप चांगली कामं केलीत, पण तरी सुद्धा जे तू करतोस दॅट इज आउटस्टँडिंग. म्हणजे त्याने आम्ही इम्प्रेसच्या वरती गेलो. म्हणजे इम्प्रेस होणं दॅट इज ओके, पण आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही याच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. सो दॅट्स वाय वी आर इन काय म्हणतात त्याला, सो कॉल्ड प्रोडक्शन ऑर समथिंग. नाही तर आमची तशी काही धारणा नव्हती आधी पूर्वी. पण म्युझिकली जर म्हणशील तर सिरियसली आम्हाला ह्याच्यामध्ये जो स्कोप मिळाला, जी विड्थ मिळाली ना, बिकॉज एक डॉल्बीवाल्यासारखं एक अत्यंत टपोरी छपरी टाईपचं गाणं आहे, पण ते फार रिदमिक नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक जमाना होता ज्याच्यावरती आपण आपलीच पिढी काय म्हणतात त्याला, माझा कोंबडा कुणी मारियाला वरती नाचलेला आहोत. सो माझा कोंबडा कुणी मारियाला ह्याचा जर टेम्पो तुम्ही पाहाल आज, इकडनं आज त्या गाण्याकडे पाहाल तर त्याचा कोंबडा कोणी मारियाला ह्याच्यावरती आपण नाचायचो ह्या एवढीशा टेम्पोवरती. म्हणजे त्यावेळेला आपल्याला हा एवढीसा सुद्धा ठेका वाटत होता. नाव आता आपण इतके पुढे आलोय, आता टेम्पोची इतकी वाट लागली आहे की आपल्याला आता टेम्पो हवा, खूप टेम्पो हवा. म्हणजे आम्ही थोडंसं ते काय म्हणतात त्याला, वी पुल्ड कम्प्लिटली. ते त्याचा जो थ्रेशोल्ड गेलेला होता तो फुल काय म्हणतात त्याला, टॉप गिअरमध्ये गाडी चाललेली होती, ती आम्ही एकदम खाली ओढली. बिकॉज असं नाचलं जायचं पूर्वी. हे डू यू नो दॅट, असं आम्हाला त्याच्यातनं होत होतं. कारण आम्हाला मांडायचं वेगळं होतं की जेव्हा तो सांगतोय ते अख्खं गाणं तुम्ही डॉल्बीवाले ऐकाल, ॲक्च्युली त्यातली सगळीच गाणी तुम्ही ऐकाल तर त्याच्यामध्ये एक संदेश आहे. जो संदेश तुम्हाला कळला तर कळला, बिकॉज आम्ही काय जज करून सांगत नाही आहोत की हे बरोबर आहे हे चूक आहे. पण दिस इज त्या फॅक्ट आहेत या जगातल्या, आत्ता आपल्या महाराष्ट्रात आपल्या काही जनतेमधल्या समाजातल्या ह्या फॅक्ट आहेत ज्या आम्हाला त्याच्यामध्ये मांडायच्या होत्या. सो नॉट जस्ट कंपोजिशन, नॉट जस्ट रिदम पॅटर्न, नॉट जस्ट रायटिंग, एक ओव्हरऑल गाण्याचा मूड आम्हाला पाहिजे होता की जो आमच्या चित्रपटाच्या कथेला संलग्न जाईल. त्यामुळे त्याचं एक काय म्हणतात त्यात कम्प्लीट कट ऑफ थ्रेशोल्ड, एकदम स्लो गिअरमधनं गाडी ती गाणं ते सुरू होतं आणि ते हळूहळू हळूहळू आज जो कर्कशपणा आपण अनुभवतोय त्या कर्कशपणाला जातं. आणि तो कर्कशपणा देन यू कॅन, ते डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल, अच्छा का असं झालं. तुम्ही मे बी लक्षात नाही घेणार, मे बी तुम्ही त्याच्याकडे फार कुतूहलाने पाहाल, मे बी तुम्ही म्हणाल ओके काय केलं आम्हाला नाही माहिती, ठीक आहे, डझंट मॅटर. आमचा प्रयत्न हा होता की त्या पिक्चरला, आमच्या कथेला, स्टोरीला ते पॅरलली फिट व्हायला पाहिजे, उगाच अननेसेसरी म्हणजे पूरक ठरणं फार गरजेचं आहे. हो, म्हणजे ते डीजे वाला तसं होतं, तुमचं एक ब्रिंग इट ऑन आहे जे कम्प्लिटली हाय टेम्पो अगेन, बिकॉज यू कॅनॉट, आता ज्या स्टेजला आम्ही आलेलो त्यावेळेला तुम्ही यू कॅनॉट कम बॅक फ्रॉम देअर. सो तिकडे फुल ऑन हाय टेम्पो गाणं आहे. एक मोना डार्लिंग नावाचं एक अत्यंत माझं सगळ्यात विचित्र असं म्हणता येईल मी गाणं, आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. मोना डार्लिंग नावाचं एक अत्यंत विचित्र गाणं आहे. त्याचा एक संबंध आहे फिल्ममध्ये, वाय इट इज अ मोना डार्लिंग. सो त्याला एक रिझन आहे की ते कळेल तुम्हाला चित्रपट पाहताना. पण ते आमच्या चित्रपटामध्ये ना शब्द नावाची गोष्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे. शब्द आणि शब्द शोधणे, शब्द असणे, शब्दांचं अस्तित्व, या गोष्टीला फार महत्व आहे. मग रूह को छू लेने वाला रूह तो आला सांगतो जर हे सांगतो. मोना डार्लिंग जे आहे, मोना डार्लिंग मध्ये खूप जास्त शब्द आहेत. पण ते गाणं एका वेगळ्या फॉर्म्सला टच करत येतं. म्हणजे फार ओल्ड फॉर्म, जो एक पूर्वी आपल्या महाराष्ट्राचा होता, लल्लल्ला 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 म्हणजे वेस्टर्न होतं बाय द वे तेव्हा, रुरुरु वेस्टर्न. सो वेस्टर्नची आपली एक कल्पना होती की इतकं म्हणजे वेस्टर्न. सो नंतर ते वेस्टर्न इतकं वाढत आता वेस्टर्न वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. आता पार आपण हिपहॉप काय म्हणतात कुठल्या वेगवेगळ्या वेस्टर्न करतो. हां, सो ती तेव्हापासून सुरू होतं, त्या रुरुरु लल्ललापासून सुरू होतं. इट्स अगेन कॉमेंट. सो तिथून सुरू होऊन ते गाणं थोडंसं फिल्मी होतं, राज कपूर स्टाईलचं फिल्मी, थोडंसं शंकर जयकिशन स्टाईलचं. मग अचानक ते जातं ब्रॉडवे स्टाईलला आणि तसं वेगळ्याच उंचीवर ते गाणं संपतं. सो हा जो स्कोप होता आम्हाला या चित्रपटांमध्ये मिळाला. आणि बऱ्याच वर्षांनी आय कॅन से सावरखेड्याला केला आमचा पहिला गोंधळ, नंतर अगबाईमध्ये केला, नंतर एक जोगवामध्ये गोंधळ केला आणि याच्यामध्ये गोंधळ करण्याची संधी मिळाली. ह्याच्यामध्ये गोंधळ करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला ती खूप जास्त आवडलं हे सगळं म्युझिकली पाहण्यासाठी. आणि एक गोंधळाबरोबरच म्हणजे गोंधळ पण फार एक काय म्हणतात त्याला इमोशनलच गोंधळ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे म्हटलंय, जे नुसते तुम्ही शब्द ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की काय त्याचा गाभा काय आहे. तो लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा वगैरे, त्याच्यामध्ये काय त्याच्यात चैतन्य काय आहे ते लक्षात येईल त्याच्यातलं. आणि एक अत्यंत इमोशनलच प्रार्थना त्याच्यामध्ये आहे, ज्याला वाट दिसू द्या असं नावाचं एक गाणं आहे जे रूहने लिहिलंय. रूह म्हणजे उमेश काय नाही, कसं ते पोटात नाही घ्यावं लागतं.
तर उमेशने त्याच्या काय म्हणतात त्याला गीत लेखन प्रकारामध्ये त्याने नाव निवडलेलं आहे रूह. तर ते उमेशने ते गाणं लिहिलंय आणि फार उत्तम गाणं लिहिलंय. म्हणजे आम्ही पूर्वी फक्त ह्या दोन्ही गाण्यांची म्हणजे लख पडला आणि म्हणजे गोंधळ आणि वाट दिसू दे ही मॅक्सिमम टाइम्स म्हणजे ह्याने शूट सुद्धा दाढीराडावरच केलंय. सगळं दाढीराडावरच शूट केलं होतं. जशी दाढीराडावर जोगवा पण त्यांनी जोगवा दाढीराडावर. त्याच कथा तो ऐकवायचा. दाढीराडाचा उपयोग होतो, जास्त उपयोग होतो. नाही पण तो ह्याच्या बाबतीत तर धीर नाना त्यांनी शब्द हा तो वापरला. धीर नाना तर सगळे तिथं सेटवर मी त्याला नंतर शूटिंग करून आलो म्हणलो अरे सगळे जण आज तेच म्हणतात की काय धीर नाना गाणं झालंय. धीर नाना नाही धीर नाना नन्ना असं त्यांनी केलं होतं ते डीडे डाडाच्या ऐवजी. तर सगळ्यांना त्या असं वाटत अरे हेच ठेवा. सैराटलाही तेच झालं होतं की लोक हेच ठेवा म्हणतात. पण आता नाही लिहिल्यानंतर त्याचं एक पातळीच बदलून जाते. ऍब्सोल्युटली धीर नानाला लॉजिक काहीच नसतं ना रे. ते आपण तेव्हा काहीतरी म्हणतो एक फक्त अशा स्टाईलचे शब्द यावेत एक रचना असते. पण सांगतो काय की एवढ्या 5 वेगवेगळ्या प्रकारची गाणी करण्याची संधी आम्हाला. एक तर 5 गाणी मराठी चित्रपटामध्ये बऱ्याच दिवसांनी करण्यात आली माझ्यामध्ये. आम्ही तर 4-4 3-3 अशीच गाणी केली आहेत. 5 गाणी करता आली, जास्त मजा आली आणि ती पण या रेंजची. त्यामुळे मी म्युझिकली मी सिरियसली सांगेन की जास्त आमच्यासाठी व्हरायटी होती आणि काय त्याला मोठा स्कोप होता. त्यामुळे आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट त्याचा घटनाक्रम फार इम्पॉर्टंट होता. सो वी एन्जॉयड इट अ लॉट. सैराटचा जॉनर आहे ना एक प्रेमकथा आणि एक अशा पद्धतीचं याच्यामध्ये अख्खा माणसाची एक प्रतिभा चेंज होती. त्याचा प्रवास आहे तो अख्खा अंतर्बाह्य चेंज होतोय. त्यामुळे गाणी म्युझिक सुद्धा तसंच चेंज झालं. म्हणजे कोणाला जर का असं वाटतं की अजय अतुलने डॉल्बी हॉलसारखं कसं काय गाणं केलंय किंवा किती ऍक्च्युली आहे ते एकदम फुलिश स्टुपिड. जसं काही देवांची गाणी येतात त्याचे सिलेक्शन कसे असतात त्या ऑर्केस्ट्राचे ते कीबोर्ड टिपिकल कीबोर्ड असतात ते खूप हेवी साऊंड नसतात. तसंच ब्रिंग इट ऑन गाणं ते पण तसंच आहे. त्याच्यात पण एकदम अतिशय साधं सरळ हाय टेम्पो नाचलायला लावणारं आणि त्याच्यामधून ते जे लिरिक्स आहे ते तुम्हाला गुंतत ठेवतो. आता ते खरंच फुलिश आहे. पण त्याचबरोबर गोंधळ आणि वाट दिसू दे ही गाणी आहेत ना ही ॲक्च्युली ते आम्हाला काय नकोय आणि आम्हाला काय म्हणायचंय हेच आम्हीच सांगतो आमच्या म्युझिकमध्ये. अंतर्मनातला प्रकाश उजळवून टाकणारी खऱ्या अर्थानं ती गाणी आहेत. जगण्यातली विसंगती दाखवणारे बाळासाहेब आहेत. कॅरेक्टरचा ग्राफ आणि सर्कल कम्प्लिशन याच्यावर तू बोलावंस असं मला वाटतं. हो वा बापरे. मगाशी मी जसं बोलता म्हटलो ना की दरच वेळेस ह्या वास्तवामध्ये जगत असताना तुम्हाला व्यक्ती म्हणून काहीतरी आणि तुम्ही कलाकार पण आहात तुम्हाला सतत काहीतरी प्रश्न पडत राहतात. तर ह्या विसंवादाबद्दल मला सतत प्रश्न पडायचे की उदाहरणार्थ अभिजन संस्कृतीमधनं क्लासिकल म्युझिकच फक्त मी ऐकणारा माणूस मला सातत्याने एका बाजूला ह्यांचं संगीत ओढ घ्यायचं खेचायचं त्याच्याकडे. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटायचं की अरे नाचायचं वगैरे म्हणजे कोंबडी पळाली वगैरे पण काय बुवा. तर हे संवाद जेव्हा मी म्हणून देऊळसाठीच त्यांना अप्रोच केलं होतं. पण एक मला काहीतरी खेच जाणवायची आतून आणि मग मी या संगीताच्या निमित्ताने तो विषय आत्ता बोलता निघाला म्हणून हा संवाद साधल्यानंतर प्रेम उत्पन्न होतो. मग तुम्ही प्रेमात पडता कारण तुम्हाला मेघ कळते. वरकरणी तुम्ही म्हणाल की अहो काय आता डॉल्बीवाल्या साधारण त्याच टेम्पो तसं नसतं. तुम्हाला ते गाव्यात खाली खोल त्या विहिरीत उडी मारतो ना तो बारशात तर विहिरीत उडी मारावी लागते प्रेम शोधायला. आणि मग तुमच्या लक्षात येतं की संगीत नक्की काय आहे कुठं घडतं कसं घडतं आणि काय पद्धतीचा व्यवहार होतो. आणि तर ते माझ्यासाठी पर्सनली म्हणजे विषयाकडे जाण्यापूर्वी तो पर्सनली माझ्यासाठी एक मोठी शिकवण होती. मी दरच वेळेस अशा माणसांना घ्यायचा प्रयत्न करतो की ज्यांचं मला तीव्र दूर राहून आकर्षण वाटत आलंय आणि त्यांच्याकडनं मला काहीतरी घ्यायचंय असं मला सांगितलं. म्हणून मी मोहन काका रिमा यांच्याबरोबर पण आवर्जून त्यांना अट्टाहासानी या सिनेमात घेऊन त्यांच्या पायाशी बसूनही 4 गोष्टी शिकायचा प्रयत्न केलेला आहे. सो प्रत्येक चित्रपट करणं हा तुमच्या जगण्याचा भाग आहे. सो उपजीविकेच्या पलीकडे जगणं नावाचा प्रकार काहीतरी होत असतो की ज्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही की माझं जगणं कुठे आहे. तर ते नाहीच हां आत्ता माझी मीटिंग आहे आत्ता माझं हे आत्ता माझं काम आहे इंटरव्ह्यू आहे फलाणे हेच जगणं आहे पुन्हा. मग ह्याच्यातनं जगणं शोधत त्याला अर्थ देणं आणि त्यातनं पर्पज शोधणं हे काम कधी करायचं त्याशी माझी गाठ गच्च बांधत ही संहिता तयार झाली.
आणि म्हणून मग तुम्ही तुमच्या कामामधनंच जेव्हा अजय रात्र ते अजय अतुल दोघेही जण ते संगीत करत बसतात आणि त्याच्याबरोबर मला झोप येत असताना, कारण माझी जीवनशैली वेगळी आहे, मला झोप येते बॉडी क्लॉक सॉरी हां, आणि 12, 12:30 पावणे 3ला तो हरखून जाऊन काहीतरी मला, मी शेजारीच बसलेलो आहे, तो तू असं करतो आणि मला माझी की वाटते, अरे या उन्मादी क्षणामध्ये एका कलाकाराचा निर्मितीचा क्षण काय असतो. आणि संगीत ही मला माझ्यासाठी वैयक्तिक माझं मत आहे आणि ते ऍक्च्युली ते सत्य आहे खरं सांगायचं तर ती अमूर्त असल्यामुळे ना सगळ्यात परात्पर कला आहे. संगीताचा व्यवहार सगळा अमूर्ताशी होतो, काही धरायला काहीच नसतं, शोधावं लागतं सगळं. लिखाणाच्याही बाबतीमध्ये तसं असतं, परंतु नंतर एक शब्द त्याला ठोस हे देतो. हे स्वरांचं बिरांचं गणित फार अवघड आहे, तर त्यामुळे माझ्यासारख्या गद्य माणसांनी त्याच्याकडे जाणं, त्याचं मैत्रीत रूपांतर करणं आणि ते लिरिकल होणं अख्खं नातं. एक्झॅक्टली. हे चित्रपटाची कथाच ती आहे, चित्रपटाचं सारच हे आहे की मला तू आवडत नाहीस वरकरणी, पण तरी मला तुझ्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे. का नाही आवडत तर बाबा काय तू होर्डिंग लावतो असशील, किंवा तू असा विभत्स नाचतो असशील, किंवा काही व्हॉट एव्हर, किंवा तू राजकारणामध्ये एक वेगळी भूमिका मांडतोस, माझ्या विपरीत भूमिका मांडतोस म्हणून, किंवा तुझं नावच वेगळं आहे, मला आवडतच नाही, अशा काही कारणांमुळे. पण मला निकडीने तुझ्याशी संवाद साधायची, तुझ्याशी मैत्र करण्याची गरज वाटते, जे आता सामाजिक वास्तवामध्ये फार गरजेचं आहे. आणि समूहाला एकत्र आल्यानंतर आजची राजकीय व्यवस्था समूहाला एकत्र आणून त्यांच्यामध्ये गटातटांमध्ये विभागतीये. मला असं वाटतं की समूहाने एकत्र येऊन निर्माण करायला पाहिजे आणि ते करणं फार अवघड आहे. त्याचे विडे राजकीय संस्थेनं व्यवस्थेनं उचलले पाहिजेत की आम्ही निर्माण करून दाखवू काहीतरी, समूहाला एकत्र आणू. त्यात समूहाला विभागून फक्त सत्ता कमावणार नाही, आम्ही संवादी राहू, आम्ही निवांतपणाने प्रश्नांना सामोरे जाऊ. हरकत नाही प्रश्न विचारले तर, पण सगळ्यांना आपलं म्हणत. आणि हे आयडियलिस्टिक असतं. लेखक कवी कलाकार मंडळी आयडियलिस्टिक असतात ना, त्यांना फक्त प्रेम दिसतं आणि प्रेम शोधायचं असतं. सो हा थोडासा आयडियलिस्टिक विचार असेल, पण येस यू नीड टू थिंक आयडियलिस्टिक, देन मग प्रॅक्टिकल काहीतरी छोटंसं डायल्युशन होऊन काहीतरी काढता येऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये कुठला संदेश द्यायचा अजिबात, जसा अजय म्हणाला की वी आर नॉट जजमेंटल, आम्ही काही म्हणत नाही हे बरोबर चूक नाही, आम्ही प्रत्येकाच्या पावलात जाऊन बघतो की काय बाबा काय वाटतं नाचताना. मी ते शिकलोय, मला नाच अजिबात येत नाही, मला ते काही येत नाही, त्यामुळे प्रत्येक सिनेमात एक डोक्यावर उडी मारायची सवय असल्यामुळे अरे हॉरिबल जेव्हा तुम्हाला तो कोरिओग्राफर ओढतोय, अरे क्या सर बीट देखो ना सर, क्या ये क्या कर रहे हो, हॉरिबल प्रकार असतो तो. क्या कर रहे हो वगैरे, किंवा दिसायला रोमॅन्टिक गाणं वगैरे आपल्याला वाटतं वा काय सुंदर ना हिरोईन वगैरे शिका, कसलं काय घामायचं आला आणि सतत त्या बीटवर लग्न हे लक्ष, आणि तिचा पाय घातला की ती अंगावर पडणार, आपण उतारणार. झालं तसं, अरे फार कपाट मोडलं नाही सुदैवाने जास्त लागलं बरं पुढच्या महिन्यात वजनदार येतोय, आता नाही. सांगायचं कारण म्हणजे ह्या पद्धतीने मी सगळ्यांना अवघडात पाडलं. मी ह्याच्या पण खूप, आणि त्यांनी ते म्हणजे मागं लागलो नाही हे असं तसं, खूप त्यालाही त्रास दिले. आणि मग त्यातनं वाट दिसू दे सारखी एक अशी, म्हणजे तुझ्या माझ्या नंतर टिकून राहील अशी प्रार्थना त्यांनी तयार केली आहे. माझ्या डोळ्यात पाणी येतं आमच्या ते ऐकताना. कधी ऐका, खूप स्वतःशी संवाद करायला लावणारं गाणं तयार केलं त्याच अजय अतुलने, जे तुम्हाला समूहाला एकत्रित अख्खा समूह उठून नाचायला लावतील 1 मिनिटात संगीत लावून, आणि तेच त्या समूहामध्ये गर्दीमध्ये कोलाहलामध्ये तुम्हाला एकटं करतील, स्वतःशी संवाद करायला भाग पाडतील. ही संगीतातली ताकद आहे. आणि हे मला कधी कळेल जर मी त्यांच्या निकट जाईन, त्यांच्याशी बोलीन, त्यांचे सगळं म्हणजे, आणि माणसाच्या सहवासातनं राग प्रेम सगळं तयार होत असतं. तर तसं सईचा आता उशीर आली की मला राग यायचा, पण शेवटी निकट गेल्यावर नाही गेल्यानंतर कळलं की का उशीर नाही, पण ते तुझा उल्लेख केला पोस्ट कार्डचा, मला तेव्हाच त्याचा लक्षात आलं होतं की या पोरीला काहीतरी काहीतरी शोधायचंय, काहीतरी एक वेगळा प्रवास करायचा आहे. आता तो नेमका स्पष्ट असतो नसतो माहित नाही, पण आपल्या बाजूनी मला तिच्यात एक कुठंतरी विश्वास तयार होतो. आणि म्हणून मला असं वाटायचं की तिने काहीतरी वेगळा वेढा उचलला पाहिजे. तिचं सौंदर्य, तिचं ग्लॅमर सगळं सेलिब्रेट केलंच जाते, ते मी नाकारतो एका पॉईंटला. असं धाडस तिने दाखवावं, आणि ते तिला मी विचारलं आणि तिने ते केलं. आणि त्यामुळे ही समान व्यसनेषु सक्षम तशातली मंडळी एकत्र आली की आम्ही आम्हाला तोंडावर पडायची भीती नाही.
आम्हाला रिस्क घ्यायची भीती नाही, आम्हाला आवडतंय, आम्हाला नवं काहीतरी करायचंय आणि नवं करत राहिलं पाहिजे, शोधत राहिलं पाहिजे, तर मग हा तरुणांचा देश आहे असं म्हणता येईल आणि काहीतरी इथे निर्माण होईल. निश्चित. आणि ते उरी फुटून निघणं आहे आणि त्यानंतरचा तो भ्रूण जो आहे तो कलात्मकतेचा असणं याच्यापेक्षा आणखीन काय. ये बात. आणि उर्मीतनं आलेलं आहे हे, म्हणजे इंट्युशन मधनं आलेलं आहे हे, बळच नाहीये चला आता चौघं बसले प्रोजेक्ट तयार करू. अरे आहे अजय अतुल आहेत, सही आहे, मग आपण एक सही घेऊ, एक अजय अतुल घेऊ, एक गिरीश कुलकर्णी घेऊ, रायटिंगला गिरीश कुलकर्णी येऊ दे, मग इकडे येऊ दे, ऍक्टर मग याला येऊ दे, असं केलेलं नाही. तर ती एक जो तो माणूस, तुम्ही सिनेमा पाहाल, जो तो माणूस त्या त्या ठिकाणी त्यांनी त्याची जबाबदारी. आणि चित्रपट समूह कला आहे, एकट्या दुकट्याचं नाही काम, त्यामुळे अनेकांचे हात लावावे लागतात आणि समूहाकडनं एक छान निर्माण करावं लागतं. चित्रपटगृहातनं तुम्ही बाहेर पडल्यानंतर शेजारच्या माणसाबद्दल प्रेम वाटेल एवढं नक्की. क्या बात आहे सई. हा आठवडा तुझ्यासाठी तितकाच इम्पॉर्टंट आहे, हा फ्रायडे आणि अर्थात त्यानंतरचं पुढच्या महिन्यातलं वजनदार. कशा अर्थानं आत्ताचा करिअरचा ग्राफ या वळणावर पाहताना तुला वाटतं? एक्झॅक्टली याच स्टेजमध्ये आहे ज्याबद्दल हा सिनेमा बोलतो, स्वतःला शोधणं. मग मी प्रत्येक सिनेमात काहीतरी नवीन सईची बाजू मला मिळाली पाहिजे, हा माझा अट्टाहास आहे. आणि जोपर्यंत ती मिळत राहील तोपर्यंत मी काम करत राहीन असं वाटतंय. पण एक्झॅक्टली ह्याच स्टेजमध्ये की हे पण बदललेला कातर स्वरच बरंच काही सांगून जातं. नाही, पण एक्झॅक्टली या स्टेजमध्ये की आता काय नवीन, आता काय बरं, हे केलं ते केलं. मला म्हणजे बाळासाहेब केल्यानंतर माझा सेन्स ऑफ ह्युमर कुठेतरी थोडासा पॉलिश झालाय का असं मला 2-3 दिवसापूर्वीच जाणवलं. सो काहीतरी बदल होत असतात प्रत्येक सिनेमाच्या करवी. ते तुम्ही कसे रिअलाइज करता आणि किती लवकर रिअलाइज करता इज इम्पॉर्टंट. आणि मला त्याच्या बाबतीत थोडं शार्प अजून व्हायला आवडेल. बघू. मला असं वाटेल की तू थोडंसं म्हणजे दाढ दुखतेय, हाताचा अंगठा दुखतोय, तरीही तू ठीक आहे. पण सगळं ठीक आहे. आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला बोलवलंय ना, ते करा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. क्या बात आहे. म्हणजे एकतर डिस्को लाईट, रस्त्यावरचे जे चमचमणारे लाईट्स, असं सगळं असताना मंद गाभाऱ्यात असं निरंजन तेवत राहावं, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन खरं तर बाळासाहेब घेऊन येईल असं मला वाटतं. आणि डायनडायनचा प्रेक्षक हा चोखंदळ आहे आणि तो तुमच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभा राहील अशी त्याच्या वतीने मी ग्वाही देतो. इतक्या आपल्यापणाने आमच्याशी बोललास, त्याबद्दल विचारलीस, त्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब. आता जाऊन द्या ना. आणि यासोबतच ढांटडांच्या या विशेष भागात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा ABP माझा.